गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे सोमवार. जिमला आलो आहे आम्ही. थोडीशी थंडी आहे, थंडी कमी झाली आहे पण थोडीशीच आहे. व्हेरी बॅड फिलिंग मंडे मॉर्निंग. तर म्हटलं योगा करू आज. चला, मसल पेन होते, मसल रिकव्हरी होईल तेवढीच. सकाळ सकाळ उठलो, 6:45 आवरलं आणि आलो. 7:30 योगाची बॅच आहे आमची. मित्रांनो, आज सोमवार आहे तर व्हेज डाएट असणार आहे आज आपलं दिवसभर. तर इथं माझ्याकडे आहे पनीर, ते 125 ग्रॅम आहे. त्यातलं आपण 100 ग्रॅमच घेणार आहे. आणि बेसन. तर बेसिकली आपल्याला बनवायचं आहे बेसन पनीर चिल्ला. तर सगळं मोजून घेणार आहे. तर याच्यावर ठेवलं आहे मी. आपल्याला टाकायचं आहे 100 ग्रॅम बेसन. हा तुकडा 25 ग्रॅमचा आहे. चिकट झालते ना. सगळं स्टफ आलेलं आहे आपलं. आता हे मिक्स करू आणि हळूहळू पाणी ॲड करू. पनीरच्या ऐवजी तुम्ही सोया चंक क्रश करून पण टाकू शकता. ते आपण बघू, नेक्स्ट टाइम बनवू. तेलाच्या ऐवजी आपण टाकणार आहे बटर, कारण हे घरून म्हशीचं दूध आणलं होतं, त्याचं बनवलंय बटर. जरा जास्तच झालं मला वाटते. पुढच्या वेळेस घेऊ आपण 50 ग्रॅम बेसन. मस्त पैकी आज व्हेज ब्रेकफास्ट आहे गाईज. टेस्ट करून बघू आता कसं झाले. पहिलं प्रियांका तू कर. चांगलं आहे. नाही, तुला खायचोय. तुम्ही मलाच कसं दिला. चल ये इकडे. चल इधर. तुला विवान पण खातोय हाय प्रोटीन डाएट. ऑफिसला चाललंय मित्रांनो मी. विवानकडे जाऊन बसलाय बघा तुम्ही. तू तिथं गेला? हा, तूच एकटा गेला तिथं? हा म्हणाले, शिकलाय आता. हा बाय बाय. आता चांगलाच मागं लागेल. बाय बाय कर. कोणाला? आजीला. पागे पप्पाची पागे. मला पप्पाची घे. एक पप्पी दे मला. अजून एक दे. अय्यो. बाय बाय कर. बाय बाय. मित्रांनो, वाजलेले 11:30. चाललोय मी ऑफिसला आता. तब्बल 2 आठवड्याच्या सुट्टीनंतर आपलं ऑफिस चालू झाले. इच्छा नाहीये पण काय, जावं लागेल कामाला. मोटिवेशन द्या काहीतरी. कार घेऊन जायचं एकच लफडा आहे की पार्किंग मिळत नाही. लवकर जावं लागतंय. आता काय 11:30 11:12 वाजले. एकदम पीक आवर मध्ये चाललोय मी. A few moments later. मित्रांनो, 4:30 वाजलेत. घरी चाललोय मी. आणि आजची महत्वाची बातमी म्हणजे माझ्यासोबत स्कॅम झाला असता, पण मला काही गोष्टी माहीत असल्यामुळं तो स्कॅम नाही झाला. तर तुमच्याकडं जर 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर असेल तर तुमच्यासोबत पण हा स्कॅम होऊ शकतो. तर काय आहे स्कॅम, घरी गेल्यावर सविस्तर सांगतो. आता नको बोलायला, माझ्याकडं प्रूफ आहे, मोबाईलमध्ये सगळं आहे. घरी आले मित्रांनो मी. बघा, आईने आज नवीन डिश काहीतरी बनवली आहे. शेंगोळे. ते हुलग्याच्या पिठाचे असते. बघा असं पीठ मळलेलं आहे. हा बघा कशी करते आई. करतात मला
असे गोल गोल करून ठेवायचे आणि काय करायचं शिजवायचं. हुलग्याचं पीठ आहे ना? मुलग्याचं पीठ पहिले लोक शेंगोळीच करायचे. शेंगोळे रेसिपी सांगाय. हुलग्याचं पीठ आणि त्याच्यात दळायचं मग त्याच्यात ते पिठात लाल मिरची घालायची, लसूण मिरची वाटून घालायची, ती मळायचं अशी शिंगोळी बनवायची. गावात असं जणित गावाकडे पोळ्यापेक्षा शिंगोळी जास्त खातात. म्हणजे दुसरं जेवण नाही तुमचं, शिंगोळी असते का जेवतात. बघा झाल्यावर बघा आता कशी दिसते शेंगोळी. काय दिवशी बनवायची थोडीशी. शेंगोळ्याच्याच पिठाचे दिवशी पण बनवायची. चला मित्रांनो चिला खाऊ आता. प्रियंकाला दिलाय मी ऑलरेडी. खूप मोठा होता चिल्ला त्यामुळे तुकडे झाले ते. मित्रांनो मी मागाशी सांगितलं होतं की बाबा घरी गेल्यावर मी काय स्कॅम झाला तो सांगतो. तर ऑफिसला गेलो आज मी आणि मला एक मेसेज आला की तुमच्या गाडीवर 500 रुपयाचे चलान लागले. तर हा मेसेज येतो असा, हे बघा. तर याच्यात असं लिहिलं, यू हॅव बीन इश्यूड अ ट्रॅफिक चलन आय डी दिलाय आणि पेनल्टी ऑफ 500 रुपये. तर खाली लिंक दिली, मी त्या लिंकवर गेलो. हे बघा जवळ लिंकवर गेलो आणि इथं आता हे पेज आले. तर आधी काय विचारतं तुमचा गाडी नंबर टाका किंवा मोबाईल नंबर टाका. तर हा गाडी नंबर टाकला मी आणि पुढं दिलं आहे की अमाऊंट 500, स्टेटस पेंडिंग आहे आणि टाईप्स फाईन स्पीडिंग म्हटलं की मला थोडा डाऊट आला की बाबा स्पीडिंगला मी इथं कुठं काय फास्ट कार घेऊन गेलो नाही. आणि असं असतं ना चलन, तिथं एक साईडला फोटो असतो की बाबा तुम्ही तिथं स्पीड लिमिट क्रॉस केले तर तुमच्या गाडीचा जनरली फोटो असतो. मी फोटो शोधत होतो, मग मला डाऊट आला की हे काहीतरी फेक असणार आहे. तर फेक कशावरून ओळखलं मी, हे बघा खाली लिहिले ई चालानचं स्पेलिंग बघा, EHALLACN. सी मिसिंग आहे स्टार्टिंगला आणि चालान तिथं स्पेलिंग मिस्टेक आहे, त्याच्यावरून एक कळलं. आणि मी काय केलं, वरती वेबसाईट बघा एकदम गव्हर्नमेंटची वेबसाईट असते ना, तसं गव्हर्नमेंटचा लोगो वगैरे लावला आहे. मग मी काय केलं, आपलं महाट्राफिक हे ॲप्लिकेशन आहे त्याच्यात गेलो आणि माझे नंबर आहेत गाड्यांचे जेवढे. तर पहिली आपली 4 व्हीलरची आहे. तर तिथं बघा 0 तर तुम्ही याच्यावर क्लिक केलं ना, तिथं दिसतं की देर इज नो चलन ऑन दिस डिव्हाइस. तर तिथं दिसतं तुम्हाला ॲक्च्युअल चलन आहे की नाही. आणि इथं डेट पण दिली आहे की 7 जानेवारीला हे एक्सपायर होणार आहे. म्हणजे त्याच्या आधी तुम्हाला फोर्स करतात 2 दिवस आधी की भरा. कसे लोक आहे खरं. आणि इथं पे नावचं बटन पण दिलंय की तुम्ही लगेच पे पण करायला तुम्हाला ऑप्शन दिलाय. तर असंच करायचं की तिकडे जाऊन चेक करायचं, जेन्युइन ऍप्लिकेशन असतं त्याच्यावर कन्फर्म करायचं, देन ओनली पे. आता माझ्या पण लक्षात नाही आलं की बाबा हे. आणि पण तुम्हाला हे कसं कळलं की चलन आणि ते मेन म्हणजे हा मेसेज पर्सनल नंबरवरून आलाय. जर चलन असतं तर ते महाट्रॅफिक गव्हर्नमेंट कडून येतं. करेक्ट. नंतर मी तो नंबर चेक केला. मला डाऊट का आला, कारण तिथं फोटो नव्हता, गाडीचा फोटो असतो. त्यानंतर तुम्ही सगळं चेक केलं का? त्यानंतर मी चेक केलं. कारण इन जनरल तुम्ही कुठे गेलाय, हायवेचा म्हणजे बॅकग्राऊंडचा फोटो असतो की बाबा तुम्ही इथं स्पीडिंग क्रॉस केलंय किंवा ट्रॅफिक सिग्नल तोडलाय, तर तसा फोटो असतो. फोटो नव्हता. आणि दुसरी गोष्ट ती वेबसाईट, आता आम्ही IT मध्ये त्यामुळे आम्हाला वेबसाईटचं डोमेन वगैरे कळतं की बाबा वेबसाईटमध्ये कुठे स्पेलिंग मिस्टेक असेल तर 100% फेक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो मेसेज कुठून आलाय, जसं मी सांगितलं पर्सनल नंबरवरून आलेला असतो मेसेज. हे जे तुम्ही नंबर देता ना इकडे तिकडे, तुम्हाला लकी ड्रॉ आहे मॉलच्या बाहेर किंवा कुठं काय शॉपिंग, पण आपला नंबर सगळीकडे स्प्रेड झालेला असतो, काढलेला असतं. तुमचे नंबर व्हायरल झालेले असतात ऑलरेडी. तर ही एक खबरदारी घ्यायची की हे असं सगळं चेक करायचं. मस्त झाली शेंगोळी. अशी असते बघा शेंगोळी गोल गोल. पण आईने दिवशी पण केली. दिवशी म्हणजे कसं पटकन करायला. म्हणजे काय? डिनर मध्ये बघा आईने मस्त चना चाट बनवलाय. हरभरे भिजत टाकलं होतं सकाळी, तुझा चना चाट बनवलाय. वॉकिंगला चाललंय मित्रांनो आम्ही आज पण विवानला फसवून. तर असा होता आजचा दिवस मित्रांनो. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू. वॉक करून पटकन घरी जातो. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला जर अजून नसेल केलं तर.